वळूयात पुढच्या बातमीकडे। सर्वसामान्य व्यक्तीला काही अडचण आली तर तो देवाकडे धावा करतो, पण परळीमध्ये धनंजय मुंडेंचं वेगळं मत आहे। अडचणीमध्ये लोक देवाच्या आधी माझ्याकडे येतात असं धनंजय मुंडे म्हणालेत। परळीमध्ये प्रचारातलं धनंजय मुंडेंचं हेच वक्तव्य सध्या अधिकच चर्चेत आहे। पाहूयात। अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतं, त्याचा फोन नंबर आठवतो। ज्यांनी सिक्रेट गेम्स वेब सिरीज पाहिली असेल त्यांना धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यावरून तो डायलॉग आठवला असेल। कभी कभी लगता है कि अपुन ही भगवान है। परळीत नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारावेळी धनंजय मुंडेंनी वक्तव्यच तसं केलं। अडचणीत परळीतले नागरिक देवाच्या आधी धनंजय मुंडेंकडे येतात। माझा नंबरच आधी लोकांना आठवतो असं धनंजय मुंडे म्हणाले। आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील। मी आपल्याला विचारतो, त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही? हो का नाही? भगवंताने मला काय द्यायचं? जर एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतं, त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो। याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबान किती करा। त्यांना कोणाची आठवण होत असेल काय होता, मग हे काय हे आज जाऊन बसलेलेच यांना फोन करत असतील, बाकी काय? आणि जेलमधून त्यांना कायद्यानं काही फोन बिन करण्याची व्यवस्था आहे, त्याच्यामुळं ते लोक अगोदर फोन करत असतील। अडचणीत आल्यावर त्या भागातले काही लोक फोन करत असतील, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही। म्हणणं कोणतं आहे की जे क्रूर कर्मा लोक आहेत त्यांची तुम्हाला आठवण होते, याच्याबद्दल वाईट वाटते आणि तुम्ही तुमच्या पॉलिटिकल बेनिफिटसाठीच हे म्हणतायत, हे आम्हाला कळतं। देवापेक्षाही ते मोठे आहेत असा त्यांचा जो दावा आहे, हा त्यातून त्याचं दर्शन घडतंय। हा त्यांच्या अहंकाराचा हे दर्शन आहे आणि मीच खरा आका हे त्यांनी एका अर्थानं कुठेतरी कबूल केलं। प्रचार नगरपालिकांचा असला तरी धनंजय मुंडेंनी विधानसभेत भरभरून मिळालेल्या मतांवरून आभारही मानले। एवढी मतं परळीकरांनी दिली की मोजताना मशीनलाही कंटाळा आला असं मुंडेंनी म्हटलंय। अनेक निवडणुकीत मी बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीतही आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण एवढे भरभरून मतं दिली की मशीनला सुद्धा मोजायला कंटाळा येत होता। परळीचं समीकरण पाहिलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकत्र आलेत, म्हणजेच भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शिंदेंची शिवसेना अशी महायुती आहे। नगराध्यक्ष पदासाठी पद्मश्री धर्माधिकारी महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संध्या देशमुख या मैदानात आहे। परळी असो की बीड असो, मुंडे बंधू भगिनींकडून बीडच्या बदनामीचा मुद्दा मांडला जातोय। धनंजय मुंडेंनीही परळीची बदनामी करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा असं म्हटलंय। आग से फलने फूलने का हुनर जानते हैं, आग से फलने फूलने का हुनर जानते हैं, ना बुझा हमको जलने का हुनर जानते हैं। आपने सिर्फ गिरने की अदा सीखी है और हम गिर के संभलने का हुनर जानते हैं। परली शहर को बदनाम किया है, आप सब जानते हैं। हर चीज आज आपके हाथ में, मोबाइल, उन सबको सबक इस चुनाव के नतीजे से महाराष्ट्र में देना है कि ये ऐसा नहीं, ये है यहाँ, ये यहाँ की आवाज है, ये भाईचारा है। यहाँ कोई जात पात धर्म नहीं, हर कोई इंसानियत अपना धर्म मानता। धनंजय मुंडे आपल्या भाषणातून शेरोशायरीतून विरोधकांना इशारे देत असतात। परळीतूनही मुंडेंनी शेरोशायरी तर केली, पण त्याच वेळी मंत्रीपदाच्या राजीनाम्यावरही बोट ठेवलं। मंत्री बनने और छोड़ने का अफसोस नहीं, उस बात का दुख कभी था ही। अरे मैं तो ऐसा अनवर साहब बच्चा था, जहां सभा हो रही तो खुशी हुई, ये तो मुझे स्कूल जाने का साइकिल भी का रास्ता।
मुझे कभी जीवन में लगा ही नहीं कि मैं जिला परिषद का सदस्य बनूंगा, उपाध्यक्ष बनूंगा, विधायक बनूंगा, विपक्ष का नेता बनूंगा, मंत्री बनूंगा। 1 बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार बनूंगा। तो शपथ 3 बार नहीं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचे राईट हँड वाल्मिक कराडलाच अटक झाली, त्यामुळे मुंडेंवर राजीनाम्याची वेळ आली. पण मंत्रीपद गेल्याची सल अधूनमधून मुंडेंच्या बोलण्यातून स्पष्ट दिसते. संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.